दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, नाना सोहनलालला फोन करून विचारतात की इतक्या रात्री पल्लवी विजय बरोबर का म्हणून आहे. त्यांना विजयविषयीचं सत्य सोहनलालला सांगायचं आहे. सोहनलाल त्यांना दुसऱ्या दिवशी घरी यायला सांगतो. विजय पल्लवीला हॉटेल रूमवर घेऊन येतो. पल्लवी आणि विजयमध्ये जवळीक निर्माण होते. आशा मंदिरात देवाच्या समोर रडते. गोविंद रिधिमाच्या समोर हसतोय की आता पल्लवी विजयपासून वेगळं होण्याच्या बाबतीत विचारही नाही करू शकत. आता पुढे. नाही नाना, ते तुमचं काही ऐकून नाही घेणार. मी सांगतो ते ऐका तुम्ही. तिथे तुमची मस्करी उडवली जाईल, तुमचा अपमान केला जाईल. नाही, आता खूप झालं. हो बाबा, बरोबर आहे याचं. सोहनलाल किंवा गायत्रीशी बोलण्याची अजिबात गरज नाहीये. निष्फळ ठरतील प्रयत्न बाबा, काही फायदा नाही होणार. कारण ऑलरेडी सोहनलाल आणि गायत्री दोघांचाही जळफळाट झालेला आहे आता. आणि बाबा, मला वाटते की हे गायत्रीचंच काम आहे. तिनेच पल्लवीला सिद्धांच्या मागे लावलंय, जेणेकरून सिद्धांच्या आयुष्यातून आशा कायमची दूर निघून जाईल. त्यांना जो विचार करायचा असेल तो करू दे. मी ठरवलंय की मी त्यांच्याशी नक्की जाऊन बोलेन. आणि यावेळी गायत्रीशी नाही, सोहनलालशी बोलेन आणि त्याला सगळं काही सत्य सांगेन. जर तो तरीही माझ्यावर विश्वास ठेवणार नसेल तर मी याला नशिबाचा कौल समजून मोकळा होईन. पण सोहनलालला सत्य काय आहे ते निश्चितच सांगेन. निश्चितच. आक्रम, गाडी दुरुस्त झाली? थँक्यू व्हेरी मच. आज जर तू नसतास तर काय माहीत आम्हाला इथे आणखी किती वेळ थांबावं लागलं असतं. हो, तू तुझ्या मेकॅनिकला परत बोलवून घे. मी उद्या येऊन भेटतो. ओके, थँक्यू. पल्लवी, गाडी दुरुस्त झाली. चल निघूया. पल्लवी, कसला विचार करतेस? विजय, आज भावनेच्या भरात आपण चूक तर नाही केली ना? आय मीन अशी चूक जी आपण करायला नको होती. हे तू काय बोलतेस पल्लवी? अशा गोष्टी तर डोक्यात तेव्हाच येतात जेव्हा मनातला विश्वास कमी होऊ लागतो. काय तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? काय तुझा माझ्या प्रेमावर विश्वास नाही? विजय, माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. मग बस, मग तू अशा गोष्टी मनात आणताच का म्हणायस? आपण एक आहोत आणि कायम एकच राहणार. आणि आज जे आपल्यामधलं अंतर संपलंय त्याच्यामुळे आपण आणखीनच जवळ येऊ. पल्लवी, पल्लवी, तुझं प्रेमच माझी ताकद आहे. आणि ही ताकद माझ्यापासून कधी दूर नको करूस. हो विजय, आता तर दूर जाण्याचा आपण विचारही नाही करू शकत.
पल्लवी, एक अतिशय महत्वाची गोष्ट. हे बघ, प्रत्येक गोष्ट आपल्या घरच्यांना सांगणं गरजेचं नसतं. मला माहिती आहे तुला मावशींविषयी खूप आदर आहे आणि हो, त्यांच्यावर तुझं प्रेमही आहे. पण आपल्या या ज्या भावना आहेत त्या दुसऱ्या कोणी समजून नाही घेऊ शकत. पल्लवी, तुला समजते ना मला काय म्हणायचं ते? विजय, मला समजतंय की तुला नक्की काय म्हणायचंय ते. डोंट वरी, मी अशी कोणतीही गोष्ट नाही सांगणार ज्याने घरच्या लोकांना वाईट वाटेल, ज्याने आपल्या प्रेमाची बदनामी होईल. माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता चल, नाही तर खूप उशीर होईल आपल्याला. हो, मी तुला पटकन घरी सोडतो. चल निघूया. चल. कुठल्या लॉंग ड्राईव्हवर गेली आहे ती? कुठे गेली आहे? आणि अशा रीतीने मोबाईल ऑफ करण्याचा काय अर्थ आहे? ती तर म्हणाली होती की आता निघतेय म्हणून. कृतिका, विजयला फोन लाव बरं आणि विचार पल्लवी त्याच्याबरोबरच आहे का अजून. हो मम्मी, ते म्हणाले होते की त्यांची गाडी खराब झाली होती. असं होऊ शकतं की अजून गाडी दुरुस्त झाली नसेल. तू फोन तर लाव विजयला. हो मम्मी. किती वेळा फोन करणार आहेस त्याला? काही गरज नाहीये विजयला फोन करण्याची. कुठे गेली होतीस तू? कुठे गेली होतीस इतक्या रात्री? मी काका ते मी बाया, तुला लॉंग ड्राईव्हसाठी जायचं होतं तर मग सांगून तरी जायचंस ना की तुला उशीर होणार आहे. आणि मला नाहीतर कमीत कमी गायत्रीला तरी सांगायचं होतंस ना की तू ड्राईव्हसाठी जातेस किंवा आणखी कुठे जातेस. मावशी, असा काहीच प्लॅन नव्हता. मी तर बस विजयला भेटायला गेले होते. पण विजय खूपच डिप्रेशनमध्ये होता. तो म्हणत होता की आशाने त्या घरात त्याचं जगणं मुश्किल करून ठेवले. खूप टेन्शनमध्ये होता तो. तो सारखं सारखं हेच म्हणत होता की तो जीव देईल. काय? तो खूप टेन्शनमध्ये होता. मग अशामध्ये मी त्याला एकटं कसं सोडून येणार, म्हणून बस लॉंग ड्राईव्हचा प्लॅन बनवला. तू ड्राईव्हसाठी गेलीस आणि सगळ्यांना कळलं याविषयी. बाबांचा फोन आला होता आणि ते म्हणत होते की पल्लवी विजयच्या सोबत आहे एवढ्या रात्री. असं वाटतंय की त्यांनी विजयच्या मागे माणसं पाठवली आहेत. अगदीच शक्य आहे हे. मावशी, त्यांनी मला फोन केला होता. मला भेटायला बोलवत होते, पण मी साफ नकार दिला आणि म्हणून विजय त्यांच्याशी फोनवर बोलला. आणि म्हणूनच त्यांनी तुम्हालाही फोन केला. रात्रंदिवस जळफळाट होत असेल. रात्रंदिवस विचार करत असतील की विजयला पल्लवीपासून वेगळं कसं करता येईल ते. जर त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं तर तू ऐकायचं होतंस. विचारायचंस त्यांना काय बोलायचं. काय आवश्यकता काय पण बोलायची. हे तर अगदी उघडच आहे की काहीतरी खोटं नाटं सांगायचं असणार त्यांना. पुन्हा एकदा विजयला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करत असतील ते लोक. उद्देश तर एकच आहे की विजयला वाईट ठरवायचं, म्हणजे पल्लवी त्याच्या मार्गातून बाजूला होईल, म्हणजे आशासाठी वाट मोकळी होईल. पण मी त्यांना त्यांच्या या खेळात यशस्वी नाही होऊ देणार. चल पल्लवी, हातपाय धुवून घे, मी जेवण गरम करते. रेखा ही भाग्याची. काय झालं आशा? मला वाटतं तुलाही झोप येत नाहीये. दीदी, मला तर केसच्या संदर्भात रात्रभर जागण्याची सवय. पण तुझी झोप का उडाली? माझे सोडा मॅडम, विजयची वाट बघतीयस ना तू. आशा, तू या गोष्टीचा स्वीकार का नाही करून टाकत की विजयची पत्नी आहेस तू. आपला हट्ट का नाही सोडत आहेस तू. तुला नाही माहित, तू आपल्या या हट्टामुळे स्वतःच्याच आयुष्याला केवढं मोठं ग्रहण लावलंयस ते. तुम्ही सगळे याच प्रयत्नात तर आहात की काहीही करून मी ही केस सोडून द्यावी. माझा निर्णय नाही बदलणार.
जर तुझा हा निर्णय बदलणार नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव आशा, तुझ्या या एका निर्णयामुळे आयुष्यभर पस्तावशील तू. तुला माहितीये मी कोणाला भेटून येतोय? पल्लवीला. खूप मोठी चूक करतोयस तू. तुला मी तर काय, परमेश्वरही माफ करणार नाही. तू माझ्या आयुष्याशी तर खेळलाच आहेस, पल्लवीच्या आयुष्याशी खेळायला निघालायस तू. तिचं आयुष्यही उद्ध्वस्त करायचंय तुला. या सगळ्याला जबाबदार कोण आहे आशा? तू, फक्त तू आणि तुझा हट्ट. हो, तुझ्यामुळेच पल्लवीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुझं आणि माझं आयुष्यही उद्ध्वस्त होईल, कारण तू माझ्या जिजूंचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हट्ट धरून बसलीस. माझ्या बहिणीचा सुखी संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तू. मला कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाहीये. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडते, फक्त कायद्याची बाजू मांडते. एक गोष्ट सांग मला, तू गोविंदला यासाठी शिक्षा मिळवून देतेस ना कारण ते माझे पती आहेत? आणि जर विजयच्या हातून एखादा खून झाला तर मग काय तू त्यालाही फासावर लटकवणारस? हो आशा, नानांच्या समोर तर सत्य उघड झालेलंच आहे. आज मी तुला पण सर्व काही खरं खरं सांगून टाकतो. त्यानंतरच तू काय तो निर्णय घे की तुला नक्की काय करायचंय. खरं म्हणजे रोहितचा खून जिजूंच्या हातून नव्हता झाला. रोहितचा खून माझ्या हातून झाला होता. नाही, हे खोटं आहे. हेच सत्य आहे. तुझ्यासाठी तर तेच सत्य आहे ना आशा, जे पोलिसांनी तुला सांगितल्याशिवाय जे पुरावे तुला मिळाले. पण जरा पोलिसांच्या फाईल्स चेक कर, त्यात तुला माझ्या बुटांचे ठसे पण मिळतील. तुला सत्य ऐकायचंय? मग ऐक, मी तुला सगळं सत्य सांगतो आता. रोहित आणि माझ्यामध्ये भांडण झालं होतं, म्हणून रागाच्या भरात रोहितवर गोळी मी झाडली होती. त्यावेळी जिजू माझ्यासोबतच हजर होते आणि त्यांना ही गोष्ट माहीत होती की जेव्हा माझ्या मम्मी पप्पांना या घटनेबद्दल समजेल तेव्हा त्यांना खूप दुःख होईल. म्हणून जिजूंनी माझ्या हातून रिव्हॉल्वर काढून घेतलं आणि तेव्हा तिथे 2-3 लोक धावत आले. मी अंधारात लपून बसलो आणि जिजूंच्या हातात रिव्हॉल्वर बघून त्या लोकांना असं वाटलं की हा खून जिजूंनीच केलेला आहे. आणि मला वाचवण्यासाठी पोलिसांच्या समोर जिजूंनी पण ही गोष्ट स्वीकार केली. मग आता तुला हे सत्य समजल्यावर तू काय करशील? गप्प कायस? उत्तर दे. आता काय बोलायचंय तुला? खरं तर मी आहे तो खुनी. आता दे मला फासावर. बोल आशा, उत्तर दे. आता गप्प का आहेस तू? अगं स्वतःला न्यायाची कैवारी म्हणवतेस ना तू? मग ज्या गुन्ह्याची शिक्षा मला व्हायला पाहिजे त्या गुन्ह्यासाठी तू माझ्या जिजूला फासावर चढवणार आहेस? हे मी नक्कीच नाही होऊ देणार. असं नाही होऊ शकत. खोटं बोलताय तुम्ही दोघं, खोटं बोलताय ना. माझा निश्चय तोडण्यासाठी खोटं रचून सांगताय ना. नाही आशा, मला तुझा निर्णय ऐकायचा आहे. खरा खुनी मी आहे. मग काय अजूनही तू न्यायाची बाजू घेणार? कारण खरा न्याय हाच असेल की शिक्षा मला व्हायला. तू कायद्याने माझ्या गोविंदला शिक्षा मिळवून द्यायचा प्रयत्न तर करतेस, पण हा तर न्याय नाहीच मूळ. आणि आता तुलाही हे विसरायला लागेल मॅडम. मला तुझं उत्तर पाहिजे आशा. खरा खुनी मी आहे आणि ही गोष्ट तू सिद्ध नाही करू शकत. आणि जिजूंना शिक्षा मिळवून देऊन तू तुझीच तत्व धुळीला मिळवशील, जो न्याय असणारच नाही मुळी. अगं आपल्याच घराची नाती तोडून गिरीधर शास्त्रींसारख्या परक्या माणसाच्या विश्वासाच्या मागे धावतेस तू. जर एवढाच पुळका येत असेल ना त्यांचा, तर विचार त्यांना किती पैसे हवेत त्यांना. किती पैसे हवेत? आम्ही देऊ, आम्ही देण्यासाठी तयार आहोत.
तुझ्या सांगण्यावरनं मी नक्कीच मान्य करणार नाही. पोलिसांच्या तपासाचे सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित पाहिलेत मी. तू माझी दिशाभूल नाही करू शकत. मी नाही थांबणार. रेखा ही भाग्याची. विपुल दादा, तुला काय वाटतं? गोविंद या केसमधून सुटू शकेल? आधी तर मलाही असं वाटायचं की गोविंद या केसमधून सुटू शकेल की नाही. आणि आता आता काय वाटतं तुला? आता मला असं वाटतंय की गोविंदला कोणत्याही परिस्थितीत या केसमधून आपल्याला वाचवायला हवं. कारण गोविंद आपल्यासाठी खूप उपयोगाचा माणूस आहे. विपुल दादा, मला हेच जाणून घ्यायचंय की तुझ्या प्रयत्नानंतरही गोविंद कायद्याच्या कचाट्यातून सुटेल का? हो, आता तरी बाकीचे काही लोक प्रयत्न करतायत गोविंदला सोडवण्यासाठी. अजून तर माझ्या खेळाला सुरुवात पण नाही झाली. ज्या दिवशी माझा खेळ सुरू होईल ना, त्या दिवसापासून फक्त आणि फक्त माझाच खेळ चालेल. दादा, मला ना काहीच कळत नाहीये. कोणत्या खेळाविषयी बोलतोयस तू? कोणता खेळ सुरू होणार आहे? वेळ आल्यावर सगळं काही कळेल तुला. सध्या तरी गोविंदला मी त्याच्या बचावाचे सगळे मार्ग सांगितलेले आहेत. कालपर्यंत मी हे समजत होते की गोविंदने एकच खून केलाय, ज्याच्यासाठी आशा त्याला शिक्षा मिळवून द्यायचा प्रयत्न करते. पण तुमच्याकडून मला कळतंय की आशाचा पहिला नवरा अजयवरही हल्ला करणारा गोविंदच होता. हो, पण ते अजून प्रकरण उघडकीस नाही आले. जेव्हा ते समोर येईल तेव्हा बघून घेऊ. आता तरी गोविंदला रोहितच्या प्रकरणातून मोकळं करायचंय आणि मी त्याला या केसमधून सोडवल्याशिवाय नाही राहणार. हा माझा दावा आहे. योग्य वेळी अगदी योग्य सल्ला दिला तुम्ही जिजू. नाहीतर असं होऊ शकलं असतं की पल्लवी मला कायमचं सोडून गेली असती. हे काय बोलतोस? ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं जिजू. मी पल्लवीच्या सोबत होतो आणि त्याच वेळी नानांनी तिला फोन केला सगळं सत्य सांगण्यासाठी. ते तर बरं झालं की मी त्यावेळी तिथेच हजर होतो. तर मग तू काय केलंस? करायचं काय जिजू, मी नानांना अगदी चांगलंच सुनावलं, जेणेकरून ते पुन्हा पल्लवीला फोन करण्याची चूक नाही करणार. काय झालं विजय? साळेसाहेब आशाच्या नानाविषयी बोलतोय, म्हणून त्यानं कोणतीही संधी सोडायची नाही. जशी पल्लवीला भडकवायची जराशीही संधी मिळाली, नानांनी ताबडतोब पल्लवीला फोन केला. आपण तर हे आधीपासूनच गृहीत धरायला हवं होतं जावई बापू, की ते लोक संधीच्या शोधात असतील. पप्पा, मी ऐकलंय की त्या केसची तारीख घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले. हो, म्हणजे न्यायालयात जाण्याची पूर्ण तयारी झाली तर? अभिनंदन तुझं. न्यायालयातला पहिला दिवस आहे तुझा. हो, आज सगळं पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. आणि योगायोगाची गोष्ट ही आहे की मला माझ्या जुन्या केसेसही नव्याने तयार कराव्या लागणार आहेत. आजवर सगळ्या केसेस जिंकत आले मी. यापुढेही हेच होईल. पप्पा, पप्पा, हो पाहिलं तुम्ही? मुळीच काळजी करू नका जावई बापू, हा चेसचा खेळ आहे. शह दिल्यावर मात कशी द्यायची असते ते मी ठरवलेलं आहे. रेखा ही भाग्याची.
मी आत येऊ शकतो इन्स्पेक्टर साहेब? हो या ना, या या. तुमचीच वाट पाहत होतो. बरं. बसा. नमस्कार. बोला, कशासाठी बोलावलं होतं? आशाच्या बाबतीतच बोलायचं होतं. ज्या दिवसापासून हे समजलंय की विजयने आशाशी लग्न का केलं होतं, वारंवार एकच गोष्ट मनात येते की आशा त्या घरात कशी राहते. हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही योग्यच बोलताय. आमच्या आशावर खूप मोठा अन्याय होत आहे. पण इन्स्पेक्टर साहेब, मला हाही प्रश्न पडलाय की जर तुम्हाला हे सत्य समजलेलं आहे की कारस्थान रचून माझ्या आशाशी लग्न केलं गेलंय, तर मग तुम्ही या बाबतीत काही पावलं का नाही उचलत? मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की कायद्याने हे लग्न गुन्हा आहे हे नाही म्हटलं जाऊ शकत. आणि मी कोणावरही अशी कारवाई नाही करत की पहिल्याच दिवशी तो जामिनावर सुटेल आणि सगळं जग पोलिसांवर टीका करेल. यासाठी मला आशाबद्दल जाणून घ्यायचं होतं. तुम्हीच म्हणताय की ह्या केसमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, तर मग हे जाणून घेऊन काय उपयोग आहे? जर आशाने त्यांच्या विरोधात कंप्लेंट करायची हिंमत केली तर आम्ही त्यांच्यावर कायद्याने कारवाई करू शकतो. पण प्रश्न हा आहे की काय आशा त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट करू शकेल? नाही इन्स्पेक्टर साहेब, त्या घरात राहून ती त्रास सहन करेल, पण तक्रार कधीच करणार नाही त्यांच्या विरोधात. गोविंदच्या केसच्या बाबतीत आशाने काय ठरवलंय? काय अजूनही ती ही केस लढणार आहे? हो, आशा ही केस जरूर लढेल. एक गोष्ट सांगा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या केसचा तपास केला होतात. आता तुम्हाला वाटतं का की या खुनाच्या मागे गोविंदचा हात नसून आणखी कोणाचा हात असू शकेल? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की खेळ खूप मोठे खेळले जात आहेत. पण या गोष्टीची काहीच शक्यता नाहीये की रोहितचा खुनी कोणी दुसरं असेल. जर आशाच्या समोर अशा काही गोष्टी बोलल्या जात असतील तर यात काहीही शंका नाहीये की गोविंदला वाचवण्यासाठी आणखी एक प्रयत्न आहे. मला जाणवतंय की तुम्ही या गोंधळात आहात की काय सांगायला हवं आणि काय सांगायला नको. सगळ्या प्रकरणाचा नीट अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला हे सांगण्यासाठी बोलावलंय की आशाला सांगा की तिने न्यायाच्या मार्गाने चालत राहावं. कायदा आजही तिच्याबरोबर आहे. तिच्या आयुष्यात जे वादळ आलेलं आहे ते तर कोणी थांबवू शकत नाही. परमेश्वरालाच माहीत की ते केव्हा थांबेल. असो, अजय आणि आशावर हल्ला करणारे कोण होते त्याबद्दल काही कळलं का? हो, त्यांचा तपास लागलेला आहे. पण ते हे शहर सोडून कुठेतरी गेलेत. पण हे कळू शकलं नाही की ते कोणत्या शहरात आहेत. पण तुम्ही काळजी नका करू, खूप लवकरच ते कायद्याच्या तावडीत सापडतील. सिद्धांतने स्वतः येऊन मला सांगितलं होतं की त्याला आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आशाशी लग्न करायचं होतं. का पण? का लग्न करायचं होतं त्याला आशाशी? कारण तो आशाला गोविंदच्या विरुद्ध केस लढण्यापासून थांबवू शकला असता. कारण सगळे पुरावे, सगळ्या फाईल्स आशाकडेच होत्या. हो, ते माझ्या सासरच्या लोकांनी ती फाईल जाळून टाकली. शास्त्रीजी, आत्ता नाहीये ती फाईल माझ्याकडे, पण मी पुन्हा एकदा त्या खटल्यावर काम सुरू केलंय. तर हे आहे तुझ्या बाबतीतलं सत्य. याच्या जोरावर तू विश्वासाच्या गप्पा मारत होतीस.